नमस्कार, जय सद्गुरू। आज आपण जे ब्लाऊज पीसाचं शिल्लक वेल्वेटचं कापड राहिलेलं आहे त्यापासून खूप छान अशी पोटली तयार करणार आहोत। याच्यासाठी मी 10 इंचाचा चौकोन घेतलेला आहे। खूपच छान अशी ही पोटली तयार केलेली आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने मी याला अस्तर जॉईंट करून घेणार आहे। उलट्या साईडने आपण त्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचे। 10 इंचाचा चौकोन घ्यायचा, दोन्ही साईडला 10-10 उंची आणि रुंदी दोन्ही 10-10 इंच घ्यायचे व त्यानंतर त्याला आपण अस्तर जॉईंट करून घ्यायचे व त्याच्या वरच्या साईडला आपण 1 इंच असे माप घेऊन ते दुमडून घ्यायचे। अशा पद्धतीने 1 इंचाचं माप घ्यायचे व त्याला आपण दुमडून घ्यायचे। हे पहा, अशा पद्धतीने आपण त्याला आता दुमडून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने खूप असे शिल्लक कापडापासून वेगवेगळे वस्तू तयार केलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता। त्यानंतर असा खालच्या साईडला असा गोल आकार द्यायचा व त्याच्यावरती टिप मारून घ्यायची आणि जे वरती आपण 1 इंच दुमडलेलं आहे त्याला कडेने शिलाई मारायची नाही, जेणेकरून तिथून आपण नॉड ओवून घेणार आहोत। त्यामुळे कडेला त्याच्या शिलाई मारायची नाही कोपऱ्यामध्ये। त्यानंतर जे आपण इथे गोल आकार दिलेला आहे त्याचे उरलेलं कापड कट करायचे व दुसऱ्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने दुसरी बाजूही शिवून घ्यायची व त्याच्यावरती सुलट्यावरती सुलटे ठेवून आपण जे वरती 1 इंच दुमडलेले आहे तिथे शिलाई न मारता त्याच्या खाली अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा व त्यानंतर जे 1 इंच सोडलेले आहे त्याच्यामधून आपण हे नॉड त्याच्यामध्ये ओवून घ्यायची व त्या नॉडला लटकन शिवून घ्यायचे। मी त्याच कापडाचे लटकन शिवून घेतलेले आहे। हे नॉड कशा पद्धतीने घातले ते नक्की नीट पहा। दोन्ही साईडला तोंड आलेले आहेत नॉडचे, त्याच साईडने पुन्हा दुसरी नॉड ओवून घ्यायची। ज्या साईडला आपण नॉडची तोंड आलेले आहेत त्याच साईडने आपण ही दुसरी नॉड ओवून घ्यायची। खूपच सोपी पद्धत आहे, घरी तुम्ही ट्राय करा। आपले जे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड असते त्या कापडापासून आपण अशा पद्धतीने पोटली शिवून त्याच्यामध्ये आपले मेकअपचे सामान किंवा लग्नामध्ये आपण पीस किंवा नारळ देण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करू शकतो। खूपच छान असा याचा उपयोग होतो। आपल्याला कुठे बाहेर जाण्यासाठी जे मोबाईल व लेडीजचे सामान त्याच्यामध्ये ठेवून आपण पर्स टाईप सुद्धा याचा वापर करू शकतो आणि खूपच सोपी पद्धत आहे शिवण्याची। आपण घरच्या घरी अशा पद्धतीने पोटली तयार करू शकतो, बाहेरून आणायची गरज नाही। जे चमकीचे कापड आहे त्याच्यापासून आपण अशा पद्धतीने पोटली शिवू शकतो व जे नॉड शिवलेले आहेत त्याला लटकन शिवायचे। खूपच छान असे हे पोटली शिवून तयार केलेली आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला ही पोटली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने मी घरच्या घरी उरलेल्या कापडापासून ही पोटली तयार केलेली आहे। हे पहा, त्याला नॉड शिवून घेतलेली आहे। उरलेल्या 3 याला सुद्धा आपण अशा पद्धतीने नॉड शिवायची व शिवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण असे सामान ठेवून कुठेही बाहेर ही पोटली घेऊन जाऊ शकतो किंवा घरी आपले मेकअपचे सामान एका ठिकाणी याच्यामध्ये घालून ठेवू शकतो। हे पहा, खूपच छान अशी पोटली आणि सामानही याच्यामध्ये भरपूर बसते। तुम्ही पाहू शकता, खूपच छान अशी ही पोटली तयार झालेली आहे। उरलेल्या कापडापासून ही पोटली शिवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।